अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. 65 हरिपाठ कौच सुलभौ, सुज्ञाय चाज्ञाय च, गाथा स्वानुभवामृते रसयुते, भक्ताय मुक्ताय च, सर्वेषांच हिताय येन ग्रथितं, ज्ञानं तु गीतामृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाभोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना, चांगदेव उपासष्टी भक्तांना, ज्ञानेश्वर भक्तांना सादर वंदन. रोज आपण दिवसाचं नवीन काहीतरी वैशिष्ट्य ऐकत असतो, पाहत असतो, अनुभवत असतो. आज आम्ही लोकायुक्त धर्मादाय आयुक्ताच्या कार्यालयात गेलेले होतो आणि आज जाण्यापूर्वी तिथला जो वॉचमन असतो तो म्हणाला, आज म्हणे काय आपलं हे लोकराज्य दिन असं त्याने काहीतरी सांगितलं. म्हणजे आपलं जे राज्यकारभार जो आहे तर त्याच्या दृष्टीने आजचा दिवस आहे. मग सुट्टी आहे म्हणे कार्यालयाला. पण म्हणलं हो आम्हाला धर्मादाय आयुक्तमध्ये जायचं. ठीक आहे म्हणे, मग तुम्ही जाऊ शकता. म्हणजे काहीतरी वैशिष्ट्य आहे की आपली जी ही काय म्हणू आपण लोकशाही दिन आहे म्हणे आज. कधी मी ऐकलेला नव्हता, आज मला ते नवीन वाटलं. आणि आपण सुद्धा लोकशाहीमध्ये जगतो आहोत, वावरतो आहोत. बघा ना, आता आम्हाला भ्रमण स्वातंत्र्य होतं, संचार स्वातंत्र्य होतं, जिथे जिथे जे करायचे ते आपल्याला करायला मिळतं. भाषण स्वातंत्र्य आहे, सभा स्वातंत्र्य आहे. सगळी स्वातंत्र्य आपल्याला लोकशाहीनं दिलेली आहेत. म्हणून त्या लोकशाहीला पण आपण वंदन करूया आणि आपल्याला असंच सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य चांगलं कार्य करण्यासाठी राहू द्यात अशी विनंती करूया. काल 63पर्यंत ओव्या झालेल्या होत्या आणि 63व्या ओवीमध्ये आपण पाहिलं होतं. काय सांगितलं होतं ज्ञानदेवांनी की नाही तेची काय नाही. 63 तिये परी जोईया, दर्पण करील ओविया, तो आत्माय वढिया मिळेल सुखा. 63वी झालेली आहे ना काल. की ज्ञानोबाराय सगळ्या लोकांना सांगतात की आम्ही चांगदेव महाराजांना ओवी रूपानं उपदेशाचा आरसा दाखवलेला. मला आपल्याला ती कल्पना फार आवडलेली होती. आणि त्यात प्रत्येक परमार्थी वारकऱ्यांनी आपलं हुबेहूब प्रतिबिंब पाहावं, की त्याच्यासाठी आटोकाट प्रयत्न करावा. आणि सद्गुरू कृपा असेल तर या जगात अशक्य असं काहीही नाही. तेव्हा कुठल्याच गोष्टीची, अशाश्वत गोष्टीची आता खंतच राहणार नाही. शाश्वतच आपल्याला आनंद मिळणार आहे. आणि त्यासाठी मार्गक्रमण झालं तर आत्म्या एवढ्या सुखाचे तुम्ही अधिकारी व्हाल. आत्मा कसा आहे? आत्म्या एवढ्या सुखाचे तुम्ही अधिकारी व्हाल म्हणजे काय हो? निक्षून सांगितलेलं आहे. आत्मा कसा आहे? अमर्याद आहे, अपार आहे, निरवयव आहे, त्याला कुठलीही मर्यादा नाही आहे, अमर्याद आहे. आणि म्हणून ते अमर्याद सुख आपल्याला मिळेल असं ज्ञानदेवांनी चांगदेवांबरोबर आपल्याला सुद्धा सांगितलेलं आहे. आणि नामदेव म्हटलेले होते की आता शीतल शांतीचा वारा,
तेणे सुख जाहले या शरीरा, पिटला पातकांचा थारा, कळी काळा सीधा कदरारा. तर खूप आपण त्या शांतीवरच्या ओव्या, एकनाथ महाराजांच्या काल नाथषष्ठी होती म्हणून तोही अनुभव घेतलेला आहे. आता 64वी ओवी बघूयात. 64 आणि 65 अशा दोनच राहिल्यात. नाही तेची काय नेणो असे, नाही तेची काय नेणो असे, दिसे तेची कैसे नेणो दिसे, दिसे तेची कैसे नेणो दिसे, असे तेची नेणो आपैसे, असे तेची नेणो आपैसे, जे की होई जे, जे ते की होई जे. नेणो शब्द त्या 3 वेळेला आला बघा. नाही तेची काय नेणो, दिसे तेची कैसे नेणो, आणि असे तेची नेणो आपैसे. नेणो म्हणजे जाणवत नाही, समजत नाही, आणि अपैसे म्हणजे सहज असलेलं, म्हणजे आपल्या दृष्टीला जे दिसत नाही. आपल्या दृष्टी म्हणजे ह्या चर्मचक्षूंना, चर्मदृष्टीला जे दिसत नाही, किंवा कैसे नेणो त्याची जाणीवही होत नाही, पण असे त्याची नेणो आपैसे, पण ते अधिष्ठानाने आहे, आहेपणानं आहे. म्हणजे जे दृश्य किंवा वस्तू दृष्टीनं दिसतात त्यांचं मूळ काय आहे हे आपल्याला जाणलं जात नाही किंवा सांगता येत नाही. तसंच आपल्याजवळ जे जे काही आहे तेही आपल्याला समजत नाही. एखादा म्हणतो तुमच्याजवळ काय काय आहे सांगा, तुमची इस्टेट काय आहे. मग आता सगळी तर काही आपल्याला पाठ नसते, मग आपण सगळं काही सांगू शकत नाही. सगळं आपल्या घरातलंही आपल्याला माहिती नसतं, पण ज्या गोष्टी माहिती नाहीत त्या वस्तूचा शोध घेऊन ती वस्तूच तू होऊन जा. आता कोणती इथे वस्तू सांगायची आहे? या जगात एकच वस्तू आहे, ती म्हणजे आत्मवस्तू. ती चिरंतन आहे. आत्मतत्व किंवा आत्मवस्तू ही एकच गोष्ट अशी आहे की जी आपल्याला दिसत तर नाही, पण ती सतत आपल्याबरोबर आहे. काल मी सांगितलं होतं की समर्थांनी सुद्धा दासबोधामध्ये म्हणलेलं आहे, इथे बसलो असू तरी ते आपल्याबरोबर आहे, आपण चालायला लागलो तरी ते आपल्याबरोबर आहे, आपण एका जागी थांबलो तरी ते आपल्याबरोबर आहे. असं जे आहे, असा जो आनंद आहे, तर आपण त्याचाच अनुभव घेऊयात. आता चांगदेव महाराजांचं निमित्त करून आपल्याला हा उपदेश सांगितलेला आहे ज्ञानदेवांनी, की परमार्थी मार्गस्थ असणाऱ्या, परमार्थावर आपण त्या वाटेवर चाललेलो आहे. आज सुद्धा आनंद मिळाला. येता त्या वाटेत मोरगावचा मोरेश्वर अष्टविनायकापैकी पहिला जो आहे गणपती, त्याचं मंदिर होतं. ते म्हणले चला 5 मिनिटात दर्शन घेऊन येऊया, आणि अक्षरशः इतकी छान आरती चाललेली होती. बरोबर आरती आणि मंत्रपुष्पांजली आम्हाला ऐकायला मिळाली. दर्शन घेतलं आणि परत आलो, आणि म्हणलं उजेडाचं जायला पाहिजे. पण योग असा की आपण आज भेटू शकलो. नाही तर मला वाटलं नव्हतं आम्ही परत येऊ वेळेत, तिथली कामं लवकर होतील. असं नाही आहे. सगळं खरंच आपण म्हणतो, पण ही भगवंताची आपल्यावर कृपा असते. तो आपल्या सतत बरोबर असतो, आणि म्हणूनच आपली कामं अशी सुतासारखी सरळ होऊन जातात, कुणाला न मागता, काही न सांगता. अक्षरशः तिथले जे प्रमुख होते अकाउंटचे, तर त्यांना म्हणलं दादा तुम्ही कुठल्या गावचे आहात? ते म्हणे मी आळंदीच आहे. आणि त्यांची बोलण्याची पद्धत इतकी छान होती, इतकी छान होती. नाहीतर आपण कुठल्याही ऑफिसात गेलो की म्हणले असते इतक्या वर्षांनी कशाला आलायत, तुम्हाला काहीच माहिती नाही, आता मी काय सांगू, तुमचं रेकॉर्ड कुठे बघू. अक्षरशः ह्या ऑनलाईनमुळं त्यांनी फक्त बटन क्लिक केलं की आमचं रेकॉर्ड त्यांच्या पुढे सरसर 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 आलं. आणि इतके छान बोलले, इतकी सांगण्याची पद्धत चांगली. तर ज्ञानदेवांचं नुसत्या त्या गावी जन्म झाल्याचा सुद्धा माणसाला किती परिणाम होतो आणि तो आनंद मिळतो. आता मला नेमका एक फोन येतोय, पण मी तो हे केलेला. तर चांगदेव महाराजांचं निमित्त करून ज्ञानदेवांनी जरी ह्या परमार्थाच्या मार्गावर आपल्याला वारकऱ्यांना, सगळ्यांना, वारकरी भक्त जे जे कोणी आहेत त्या सगळ्यांना आपुलकीनं हा उपदेश केलेला आहे. आणि प्रत्येकाच्या हृदयातील अधिष्ठानभूत निर्गुण निराकार
सच्चित आनंद स्वरूप असणाऱ्या या आत्म्याचा निर्देश या ओवीमध्ये केला आहे. तो कसा केला? नाही तेची काय नेणो असे. खरं ते दिसत नाही आहे. नाही म्हणजे आहे, पण दृष्टीला दिसत नाही, त्याची जाणीव होत नाही, पण ते त्याचं अधिष्ठान आहे, अधिष्ठानपणे ते आहे. आणि म्हणून त्याचा निर्देश ज्ञानोबारायांनी असा केलेला आहे, ते की होईजे, म्हणजे ते आहेच. तुकाराम महाराज काय म्हणतात? देव पहावयासी गेलो आणि तेथे देवची होऊन ठेलो. तसं ज्ञानदेव महाराज म्हणतात की नरदेह दुर्लभ आहे आणि जीवनाचं सार्थक करण्यासाठी आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. तुकाराम महाराजच म्हणतात की आयुष्याच्या या साधनेसाठी सच्चिदानंद पदवी घ्या, बाकी तुमच्या डिग्र्यांचा काही उपयोग नाही आहे. मागे मी सांगितलं होतं की जे रामाचं एवढं जे रामायणाचं जे कार्य केलेले आमचे अध्यक्ष जे होते, तर त्यांना मी म्हटलं की ते म्हणे आता काही मी माझ्याजवळ ठेवलेलं नाही. म्हणणं हो काका तुमच्याकडे तुमची सर्टिफिकेट्स होईल. ते म्हणले मी ती सुद्धा दहन करून टाकली. आता या परमार्थाच्या वाटेत त्या सर्टिफिकेटची काय गरज आहे? म्हणजे इतकं माणसाला असंग आणि वैराग्यशील होता आलं पाहिजे. तर म्हणून ही 64वी ओवी अशी छान आहे आणि तिचा आपण अधिक आस्वाद घेऊया की काही नाही, नाही त्याची काय, म्हणजेच काही नाही नेणं असे. पण त्या आत्म्याबद्दल काहीतरी तुम्हाला सांगता येईल का? हो सांगा बरं. आत्मा तुमच्याजवळ आहे त्याच्याबद्दल तुम्ही 4 शब्द सांगा. तर तो सत्रूप आहे, प्रकाश रूप आहे, आनंद रूप आहे, असा सगळा असणारा तो आत्मा आहे. पण तो मंदबुद्धी पुरुषाला किंवा अज्ञानी पुरुषांना दिसतच नाही, हे आश्चर्य आहे. आणि अशा तऱ्हेनं सहज असलेलं आत्मस्वरूप तेच आत्मत्वाने सर्वच असल्याचा निश्चय करावा लागतो. म्हणजे आत्मा सर्वत्र आहे असा आपल्याला निश्चय करावा लागतो. मग ज्ञानदेवांनी ही चांगदेव 65 हा छोटासा पत्ररूप ग्रंथ लिहिला, पण तो केवळ चांगदेवांना लिहिलेला नाही. हे पत्र आपल्यासाठी पण आहे, हे रोज लक्षात ठेवायचं. आपण म्हणजे आपण एक 50-60 जण अभ्यास करतोय, वाचतोय, ऐकतोय, 80-100 लोक एवढ्यांसाठी नाही आहे. जगातल्या प्रत्येकासाठी तो ग्रंथ आहे आणि अतिशय तसा सहज सोप्या पद्धतीनं सांगितलेला आहे. म्हणजे त्या ग्रंथात सारखं आत्मा, परमात्मा, ब्रह्म, परब्रह्म, जीव, शिव या संबंधीचे संक्षेपानं असे सूक्ष्म रीतीनं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि चांगदेवांसारख्या महान योग्यांना तुम्ही आम्ही तर काहीच साधना करत नाही. म्हणजे चांगदेवांच्या दृष्टीनं 1400 वर्ष ज्यांनी तपश्चर्या केली असेल, साधना केली असेल. आता आजच ते सकाळी सांगत होते गोविंद महाराज की एकदा तो समाधीला बसला की त्याला या जगाचं भानच नसतं. काय कुठलं सुख, कुठलं दुःख, कोण कशात आहे, कितीही त्याच्या इथे काय म्हणू आपण अडथळे आले, अडचणी आल्या, त्याच्यापासून तो क्षणभरही विचलित होत नाही. आणि त्याचं मन इतकं स्थिर झालेलं असतं, इतकं पक्क झालेलं असतं की या जगाचा पूर्ण विसर पडतो. कधी कधी तुमची आमची सुद्धा एखाद्या कामामध्ये जर अशी तंद्री लागली किंवा एखाद्या पूजेमध्ये आपण जर असे रमलो तर आपल्याला कुठं काय चाललंय खरंच काही कळत नाही. मागं मी उदाहरण दिलेलं होतं की या स्पर्धा चाललेल्या होत्या, स्पर्धा संस्कृतच्या स्पर्धा चाललेल्या होत्या मालपाणी परिवारतर्फे आणि आमच्या महाविद्यालय शाला समूह योजनेतर्फे. अगदी 5 वर्षापासूनच्या कॉलेज लेवलच्या सगळ्या मुलांपर्यंतच. आणि एक खुला गटही असायचा महिलांचा पुरुषांचा, सगळ्यांच्या स्पर्धा होत्या. आणि माझी मुलगी एक होती 7-8 वर्षाची होती. सगळं तिचं छान पाठ झालेलं होतं आणि ती नेमकी म्हणायला तिनं घेतला, अध्यायच होता गीतेचा, आणि तो म्हणायला घेतला आणि रस्त्यावरून मोठी वाजंत्री वाजवत वरात चाललेली होती. इतक्या जोरात वरात चाललेली होती. मी म्हणलं आता हिचं बरोबर सगळं काहीतरी विसरणार, काहीतरी चुकणार, कुठंतरी अडकळणार. तसं काही झालं नाही आणि तिचा बरोबर पहिला नंबर आला.
आता नंबर आला म्हणून ते छान झालं ह्याचं कौतुक नाही मला. हे जे समाधी किंवा इतकं जगाचा विसर पडतो तेवढ्याशा लेकरांना सुद्धा एवढ्या मोठ्या ढणढण आवाजाचं काहीही तिला परिणाम झाला नाही. मग तिला घरी आल्यावर म्हटलं ग तुला ती वाजत, ती म्हणली मला कळलीच नाही वाजन ती. तसं काल विवेकानंदांचं एक उदाहरण दिलं आजच त्यांनी, की एक खेळ चाललेला होता आणि त्याच्यामध्ये काहीतरी प्रश्न विचारलेला होता किंवा अशी स्पर्धा परीक्षेसारखी काहीतरी परीक्षा चाललेली होती की समजा शत्रू आपल्याकडे आपल्यापेक्षा बलाढ्य शत्रू आला तर त्या शत्रूला कसं जिंकायचं. आणि आपलीच आता बघा शिवाजी महाराजांचं असंच आहे ना, त्यांचं शेकड्यात हे असायचं सैन्य असायचं आणि ह्या सगळ्या खानांची हजारोनी लाखांनी म्हणजे मोठ्या प्रमाणावर संख्या असायची. पण त्यांनी कसं त्याच्यावर विजय मिळवला, तर एकतर हेच की आपलं स्वत्व सगळं म्हणजे मी करतो ही भावना नाही, परमेश्वरावर त्या तुळजा भवानीवर आणि रामरायावर सगळ्यांवर त्यांची भिस्त होती. तसं विवेकानंद असे काहीतरी खेळत होते आणि कोणीतरी विचारलं की कुणालाच उत्तर देता येईना. तेव्हा गुरुजी म्हणले काय रे ह्याला नरेंद्र तुझं काय म्हणणं आहे. तो म्हणला मी काय करीन माहिती आहे का, जर असं शत्रूंनी आपल्यावर राज्य म्हणजे हे केलं हल्ला केला तर त्यांच्यातला जो कोणी चांगला जो सैनिक म्हणा किंवा अधिकारी असेल त्याला बरोबर आपलंसं करून घ्यायचं म्हणजे आपला विजयच नक्की. तर तो तर खेळत होता आणि लोकांना वाटलं हे ना कसं काय लगेच उत्तर दिलं. म्हणजे इतकी एकाग्रता, खेळातून सगळं मोठे मोठे निर्णयसुद्धा घेता आले पाहिजेत. म्हणजे आपण जेव्हा असं काहीतरी कार्यामध्ये मग्न असतो तेव्हा आपल्याला जगाचा विसर पडतो. तेच त्यांनी इथं सांगितलेलं की 1400 वर्ष वयाच्या चांगदेवांना केवळ 65 ओव्यातून उपदेश केलेला आहे. एकच ओवी राहती का काय आज आता कोणाला. आणि सर्वात मोठा चमत्कार आहे हा. नाही तेची काय नेणे असे, तीच ओवी पुन्हा समजून घ्या. दिसे तेची कैसे नेणो दिसे, असे तेची नेणो अपैसे ते की होईजे. म्हणजे आत्म्याचं स्वरूप कसं आहे हे त्यांनी छान पटवून दिलेलं आहे की खरं ते नाही दिसत तर नाहीच, ते समजतही नाही आणि जसं दिसतंय तसं कळतच नाही आपल्याला. म्हणजे नकारात्मक सगळं बोलावं लागतं की ते दिसतही नाही जाणवतही नाही. म्हणून समर्थांनी काय सांगितलेलं बघा, जगी पाहता चर्मचक्षून लक्षे, जगी पाहता ज्ञानचक्षून रक्षे. तर हा आत्मा कसा आहे, आपल्या साध्या डोळ्यांनी दिसत नाही आणि बुद्धीच्या ज्ञानचक्षूंनीही पाहता येत नाही. तो फक्त अनुभवता येतो, पाहण्याची क्रिया करताच येते. श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे, स्मृती वेद वेदांत वाक्ये विचित्रे, स्वये शेष मौनावला स्थिर पाहे. ह्या सगळेजण तिथं मंदावलेले आहेत. श्रुती म्हणजे वेद, न्यायशास्त्र, मीमांसाशास्त्र, तर्कशास्त्र, 6 शास्त्र आहेत. स्मृती वेद वेदांत यांनी किती वाक्यातून काही वर्णन केलं. एवढंच नाही तर तो शेषसुद्धा मौनावला आहे. शेषालाही काही बोलता आलेलं नाही आहे या परब्रह्माबद्दल. तर त्या आत्म्याचं रूप कसं आहे, तो कसा आहे, तो आहे का नाही इथपासून लोकांची शंका असते. आणि तो असा नाही, त्याच्या पलीकडचा आहे, तो ज्ञान अज्ञानाच्याहून वेगळा आहे. म्हणून याथी नाथी हे बोली. ज्ञानेश्वरीत ज्ञानदेव म्हणतात, जे देखोनी मुखी जाहली, विचारायसी मोडली ताट जेथे किंवा वाट जेथे असे. तर आहे किंवा नाही असं याच्या संबंधानं सांगताच येत नाही. कितीही वर्णन केलं तरी त्या वर्णनात तो परमात्मा सापडतच नाही. श्रुती त्याच्या संबंधी नेती नेत, श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे, गोविंदू रे, श्रुती गोविंदू रे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. न तत्र चक्षुर्गच्छति,
न वाग गच्छती नो मनहा. केनोपनिषदातलं छान आहे बघा. न विद्मो न विजानीम यथैतत् अनुशिष्यात. मग ते कसं समजून घ्यायचं, ते कसं आहे, तर चक्षु तिथंपर्यंत पोहोचत नाहीत, वाणी त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, त्या आत्म्याजवळ दृष्टी नाही जात, वाणी जात नाही, मनही जात नाही. नो मनहा, न मनहा. आम्ही तो जाणतच नाही आहे, त्याचा भेद करून त्याला स्पष्ट करता येत नाही. असं सगळं ज्याचं वर्णन केलेलं आहे असा हा परमात्मा आहे. म्हणून ह्याच्यामध्ये कठोपनिषदात म्हटले बघा, नायमात्मा प्रवचनेन लभ्यो, नायमात्मा प्रवचनेन लभ्यो, न मेधया न बहुन श्रुतेयम, यमैवैष वृणुते तेन लभ्यः, यमेवैष वृणुते तेन लभ्यः, तस्यैष आत्मा विवृणुते तनुस्वाम, तस्यैष आत्मा विवृणुते तनुस्वाम. म्हणजे हा आत्मा प्रवचनाने सापडणार नाही, प्राप्त होणार नाही, लाभणार नाही. बुद्धीनं किंवा पुष्कळ श्रवण केल्यानंही तो लाभत नाही. पण ज्याला तो आत्मा वरतो त्यालाच तो लाभतो. त्यानं आपल्याला वरायचे. म्हणून सकाळच्या ओवीमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की सुख जे आहे ते आपणहून त्याच्याजवळ जाते, तो सुखाजवळ जातच. किंवा अभ्यास जो आहे तो त्याच्याजवळ जातो, त्याला अभ्यासाजवळ जावं लागतं. जो ज्ञानी आहे, जो योगी आहे, त्यानं सगळ्यावर मात केलेली असते. तर हा आत्मा आपलं रूप प्रगट करून दाखवतो. सत्यम ज्ञान असं म्हणतात ना, सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूप गुणवर्ण जेथे. तो सत्य आहे, ज्ञानवान आहे, अनंत आहे, असं सगळं त्याचं वर्णन आहे. आणि गगनालाही झाकून टाकेल इतकं व्यापक आहे. नेहमी आत्म्याला गगनाची उपमा दिली जाते. तेही त्यांनी छान सांगितले बघा समर्थांनी, की आपण समजा बाहेर गेलो आणि पाहिलं तर सगळीकडे गगन दिसतं, आकाश दिसतं. पुढे पहा, मागे पहा, डावीकडे पहा, उजवीकडे पहा, आठही दिशात पहा, जिथे जाऊ तिथे आकाश आहेच. तसाच हा आत्मा जाऊ तिथे आहे, जिथे पाहाल तिथे आहे, पण तो आपल्याला अनुभवला पाहिजे. मग या ओवीत इतकी ओवी सोपी आहे की कुठलाही शब्द अवघड नाही आहे, पण अर्थ अवघड आहे. कसा अवघड आहे की जे काही आहे आणि नाही, आता एकच वस्तू आहे पण आहे नाही पण असं होऊ शकतं का हो? पण ते आत्म्यासंबंधी बोललं जातं. श्रुती नेती ती म्हणते न, असं नाही, तसं नाही, तसं नाही. बघा ना, अक्षर नाही, अनित्य नाही. म्हणजे अक्षर आहे जे नित्य नाही, अनित्य आहे, अमर्याद आहे, कशाने त्याला काहीच करता येत नाही, पाण्याने भिजवता येत नाही, वाऱ्याने सुकवता येत नाही, अग्नीनं जाळता येत नाही. म्हणजे सगळी नाहीचीच भाषा आहे. मग कसा ओळखायचा तो? आत्म्याचा अनुभव कोणी कुणाला देऊ शकत नाही की मला आज असा अनुभव आला आहे, चला तुम्ही पण घ्या. नाही, तो स्वतःच अनुभवायचा असतो. आणि बोलण्याचा आणि प्रवचनाचा सुद्धा विषय नाही. म्हणून आपण इतकं जे बोलतोय, पण आत्मा नेमका कसा आहे हे कुणाला समजलंय? नाही समजले. आणि जरी दिसला तरी तो ध्यानात, समाधीत दिसणार आहे. आणि आत्म्याला पाहायचं म्हणजे पाहणारा द्रष्टा आणि आत्मा हे दृश्य असं पाहताच येत नाही. तर द्रष्टा, दृश्य, दर्शन हे सगळं टाकून द्यायचं आणि एकमेव, फक्त तिथे एकमेव उरतंय. म्हणजे आपणच आहोत, आपल्याच ठिकाणी आत्मा आहे, दर्शनही आपणच घेतोय, दृश्यही आपणच आहोत आणि द्रष्टाही आपणच आहोत. मग इदंतेसी वाळले जे मीपणे विण डहारले, ते रूप पाहिजे आपले आपणची. 15व्या अध्यायात म्हणतात भगवंत म्हणजे ज्ञानदेव. मग आपल्याहून जे भिन्न प्रतीत होतं त्या संबंधाने इदम भाव, इदम म्हणजे हे ते पहा, हे ते पहा. हे म्हणजे काय? आत्मतत्व. ते म्हणजे काय? आत्मतत्व. असा त्यात भाव येतो, स्फूर्त.
आणि त्याचा ज्या वस्तूच्या ठिकाणी किंचितही संबंध नसतो, तर इदमच्या संबंधाने अहमभाव म्हणजे मीपणा असा असतो. आपण म्हणतो ना, ती गोष्ट माझी आहे, हे माझं आहे, म्हणजे हे सगळं अहमपणा दाखवतो. म्हणून ज्ञानदेव जिथे इदम आणि अहम वृत्ती नाही असा आत्मस्वरूप, हा मी आहे, हे मी आहे नाहीच. मी तर नाहीच, अहमपणाच नाही. जिव्हे आपली चवी चाखणे, चक्षु निज बुबुळ देखणे, आहे तया ऐसे निरीक्षणे आपुले पै. आता जिभेनं आपलीच चव चाखावी ते झाल्या तो व्यापल्या. डोळ्यानं जसं आपलंच बुबुळ पाहावं त्याप्रमाणे आपणच आपल्याला पाहायचंय. स्वरूप, स्व म्हणजे स्वतःचं रूप, स्वतःच पाहिजे. नाना इंधनांशू सरले या, वन्नी परते जेवी आपण पया, तैसे आपोआप धनंजया न्याहाळणे गा. तर अग्नीतील जळणारी जी लाकडं असतात ती पूर्ण संपल्यानंतर अग्नी पण संपून जातो, त्याच्या स्वरूपात येऊन मिळतो. तसं अर्जुना, आपणच आपल्याला सहज पाहिलं की तिथे पाहण्याची क्रिया घडत नसताना सुद्धा जे दिसतं ते कोण आहे, कसं दिसतं, तर ती गोष्ट आपल्याला सांगताच येत नाही. चार्जिंग हां, बॅटरी डाऊन झाली आहे. बघूया, जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत चालू राहू दे. आणि साधची जरी नाही तरी महदाधिक कोणे ठाई, स्फुरत कैसे खाई तेणे विण असे. आणि जो परमात्मा नाहीच असं म्हटलं तर मग हे महत्त्वापासून झालेलं सगळं विश्व हे कुणाचं स्फुरण आहे. ज्या अर्थी ते स्फुरतंय त्या अर्थी तो असलाच पाहिजे. आणि पडदाच नसेल तर चित्र कसं दिसणार? नुसतं चित्र, नुसता प्रकाश पुरेसा नाही, त्याच्यावर चित्र पाहिजे. म्हणजेच हे अधिष्ठान असल्याशिवाय हे जग नाहीच. आणि चांगदेव 65 हा महान ग्रंथ आहे, जरी लहान असला तरी महान आहे. म्हणून आपल्याला तो या सगळ्या ओव्यांचा अर्थ समजून घ्यावा लागतोय. त्याच्यासाठी वेगवेगळे ग्रंथातले संदर्भ आपण पाहतो आहोत. आणि संत काय करतात? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. तर जगाच्या कल्याणासाठी ज्ञानदेवांनी असा अवतार घेतलेला आहे. किंवा आज प्रत्यक्ष देहानं येऊ शकले नाहीत तरी अचिंत्य अशा देहानं साधक भक्तांना ते स्फुरण देतील. रोज आपल्याबरोबर ज्ञानदेव आहेतच असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून अवजानंती मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं, परम भावमजानंतो मम भूतमहेश्वरम. जे आहेत अवजानंती मां मूढा, जे मूढ म्हणजे मूर्ख, पण परमश्रेष्ठ स्वरूप न जाणणारे ते कसे आहेत? या प्राणीमात्रांचा ईश्वर असलेल्या मला, मानव देह धारण करणाऱ्या मला माझी अवहेलना करतात आणि ज्ञानाचं साधन असलं तरी ते मला ओळखत नाहीत, असं ते आपल्याला समजावून देत आहेत. म्हणून हा मी कसा आहे, काय आहे हे थोडं समजून घेऊयात. आज एवढा एकच ओवी घेऊया. पुढची ओवी आपण सोमवारला प्रयत्न करू. सोमवारी थोडासा भागातला घेऊ किंवा थोडंसं राहिलं तेवढं सांगतो. की हे अवतार घेतलेले जे सगळे संत आहेत, नामदेव, ज्ञानदेव, समर्थ, तर ते काय म्हणतात? ज्ञानदेव साक्षात नाम तुझे, तेथे ज्ञान हृदयीचे माझे, हे जन तरावया काजे तू अवतार घेतला. नामदेवांच्या गाथेमध्ये म्हणलेलं आहे की ज्ञानदेवा, तुझं नाम हे कशासाठी आहे? तेथे ज्ञान हृदयीचे माझे, माझ्या हृदयीचं जे ज्ञान आहे ना ते आहे. आणि हे जन तरावया काजे, हे जन तरुण नेण्यासाठी तू अवतार घेतलेला आहेस.
निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई हे सगळे या जगाच्या कल्याणासाठी ईश्वराच्याच मूर्ती आहेत. आपल्याला माहिती आहे प्रत्येक परमात्म्याचा, परमेश्वराचा त्यांच्यामध्ये अंश आहे. बघा, आठवा काही ओव्या आपण शिकलोत. शिवतो निवृत्ती, सोपान ब्रह्मस्थिती, ज्ञानदेव मूर्ती विष्णूची, ब्रह्मनी हे कळा माय मुक्ताबाई, विचारून पाही स्वयं मुक्ता. तर हे सगळे आपले आपले इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता, लोकहितं संततं ज्ञायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनोवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्मची केले, रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनोवेधला माझा. आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.